ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग धमाकेदार आहे प्रेक्षकांनो. म्हणजे नागराज महिपतला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतो, पण महिपत आता त्याला भीकच घालत नाही आहे. त्यात प्रियासुद्धा जबरदस्त अडकली आहे हा. आणि झाले असं प्रेक्षकांनो, की सुमन काकूची खात्री पटली आहे की प्रतिमा रविराजांचा त्यावेळी अपघात घडवून आणणारा, त्या महिपतला सुपारी देणारा नागराजच होता. पण आता सुमन काकू ही नागराजच्या विरोधातली खरी साक्षीदार ठरेल का? आणि रविराजांना ती सत्य सांगेल का? आता सत्य जरी कळलं सुमन काकूकडून, रविराज काय ॲक्शन घेतील तेच तर पाहणार आहोत आजच्या भागामध्ये. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघायचा. आणि हो, ठरलं तर मग मालिकेचे खरे भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करायचा. प्रिया परत आल्यानंतर मस्त तोऱ्यात तिच्या रूममध्ये निघून जाते. तिला पाहून कल्पनाचा खूपच संताप होतो. लग्नात एवढा गोंधळ घालून काहीच घडलं नसल्यासारखी परत आली ही. प्रताप धक्क्याने विचारतो, लग्नात गोंधळ घातला म्हणजे नक्की काय केलं हिने? प्रियाच्या कारस्थानाचा पाडा सायली वाचते. नक्की प्रियाने काय लग्नात उच्छाद मांडला होता, किती कारस्थानं केली होती, त्या सगळ्या गोष्टी प्रतापला सांगायला सुरुवात करते. आणि अस्मिता, प्रताप इतके अचंबित होऊन ऐकतात ते. कल्पनासुद्धा सगळं प्रियाबद्दलचं सांगून टाकते. नक्की तिने काय काय कारस्थानं केली होती ते, भर लग्नात काय गुण उधळले होते. आता प्रताप तर डोक्यालाच हात लावून बसतो. कल्पना म्हणते की इतकं सगळं परत होऊन सुद्धा अचानक लग्नातून कुठं गायब झाली माहीत नाही, पण आत्ता परत आली आहे ही. त्यावर अर्जुन म्हणतो, इतकं सगळं होऊन सुद्धा रुद्रचं लग्न छान पार पडलंय. बरं चला, मी ऑफिसला निघतोय आता. तो सायलीला म्हणतो की तू एक काम कर ना, तू ना काम तुझं झाल्यानंतर डायरेक्ट ऑफिसलाच ये, त्यानंतर मग आपण दोघे एकत्र निघू. तेव्हा प्रताप मुद्दामच अर्जुनला चिडवतो की बघा, भांडण संपलं आणि चेहऱ्यावर हसूसुद्धा आलं. तेव्हा सर्वच जण हसत असतात आणि अर्जुन काय ऑफिसला निघून जातो. अस्मितासुद्धा म्हणते की ठीक आहे, मी माझ्या रूममध्ये जाऊन आराम करते. ती निघून जाते. पण सायलीच्या मनात मात्र प्रश्नांची खळबळ चालू होते. हे ऑफिसला जाऊन मला फोन करणार आहेत यावरून अस्मिताईने आम्हाला चिडवलंच नाही आज, म्हणजे नक्कीच त्या खूप अस्वस्थ आहेत. सायलीला तिची खूपच काळजी वाटते. इकडे महिपतला किडनॅप करून नागराज त्याच्या गुन्ह्यांची सफाई द्यायला आलेला असतो. हे बघ महिपत, माझ्यावरती विश्वास ठेव, मला असं सगळं काहीच करायचं नव्हतं. त्यावर महिपत त्याच्यावरती जाम भडकतो. तोंड बंद ठेवायचा नागराज शेठ. काय आहे, सिंहाला डांबून ठेवलं म्हणजे त्याच्या नाकाची धार केली असं नाही आज समजायचं. आता महिपतने बघा नागराज आणि प्रियाला काय उपमा दिले, चिचुंद्री आणि बेडूक. त्याच्या ना शेपटीला पण हात नाही लावू शकत. आता महिपतच्या ताकदीचा अंदाज नागराजला तर आहेच ना. त्यावर नागराज म्हणतो की मी समजून घेऊ शकतो तुला, मी सगळं समजू शकतो, पण तू जर दादाच्या किंवा अर्जुनच्या हाती लागला असता तर माझं नाव घेतलं असतंस ना तू. गेली 25 वर्षाची मेहनत वाया गेली असती माझी. त्यावर महिपत भडकतो. त्यातले 24 वर्ष हा महिपत शिकरे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता, विसरले का नागराज शेठ? 6 महिने आपण तुमच्या भावाला ठपकावण्याचा प्लॅन रचत होतो नागराज शेठ. त्यावेळेस तुम्ही मला वचन पण दिलं होतं की 6 महिन्यात एकदा का तुमचा भाव गेला, टपकला की त्याची सगळी प्रॉपर्टी येईल तुमच्या हातात आणि तुम्ही काय कराल, मला मारामाल कराल. पण आता काय झालं, तुमच्या हातात आली ना भिकेची कटोरी. आणि आता तुम्ही बांधलं कोणाला? मला. पोलिसांपासून लपणार कोण? तर मी. महिपतला बांधून सुद्धा तो अशा काही टरकाळ्या फोडत असतो ना की नागराजलाच पुढे सुचत नाही की नक्की काय करावं. तो इकडे तिकडे त्याच्यासमोरच एरझारा घालायला लागतो. क्षणात नागराज महिपत समोर बसतो आणि त्याला आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करतो. हे बघ महिपत, आपण दोघं एकत्रित काढूयात ना मार्ग. त्यावर महिपत रिॲक्ट होतो, आता मी नसतो तुमच्या सोबत नागराज शेठ. तुम्ही दुश्मनी केली ना माझ्यासोबत, आता ते मी निभावणार. म्हणजे या नागराजने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली म्हणायचं. आता जर का माझं नरडं फासात अडकलं तर मी तुम्हाला बी सोडत नसतो नागराज शेठ. त्यावर नागराज रिॲक्ट होतो, हां अरे हेच ते, अरे म्हणूनच तर मला हे सगळं करावं लागलं. तुमचा तो भाऊ रविराज किल्लेदार, तो तुम्हाला पकडणार नाही यासाठी तुम्ही प्रयत्न करा. कदाचित तुमचं नाव समोर येणारच नाही. ते अर्जुन सायली ते पण तुम्हाला पकडणार नाहीत कदाचित. पण हा महिपत शिकरे
तो बी तुम्हाला पकडणार नाही कदाचित. असं होणार नाही नागराज शेठ. म्हणजे आता नागराजने महिपतला असं टांबून ठेवून त्याच्यासोबत वैरच पत्करलंय. तेव्हा नागराज पुन्हा प्रयत्न करतो महिपतला आपल्या बाजूने वळवण्यासाठी. नाही महिपत, हेच तर आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. आपण आपण काय करायचं माहिती आहे? एकत्रित प्रयत्न करायचे आहेत. एकमेकांचे हात असे घट्ट धरायचे आहेत. त्यावर महिपत म्हणतो की धरले असते ना नागराज शेठ, पण काय करणार, माझे हातपाय बांधलेत ना. कुणी बरं बांधले माझे हातपाय? तुम्हीच ना नागराज शेठ. हे बघा, लवकरात लवकर माझे हातपाय सोडा, नाहीतर 113% आपण दोघं पण बुडू. म्हणजे महिपतसारखा मित्र मिळवून सुद्धा नागराज फसला म्हणायचं. आता तोपर्यंत इकडे अर्जुन सायलीने रविराजाने एक धक्कादायक आणि ऐकूनच रविराजसुद्धा हादरलेले असतात. इतक्यातच नेमकं प्रतिमा तिथे येते. ती त्यांना सांगते की तुमची कामं होत राहतील, आधी हे भोपळ्याचे गारगे खाऊन घ्या. अर्जुन इतका खुश होतो, वा क्या बात आहे आत्या. तो एक घास खातो आणि खूप कौतुक करतो. प्रतिमा सायलीला सांगते की सायली, जाताना अस्मितासाठी सुद्धा घेऊन जा, तिलाही खूप आवडतात. बरं आता तुमची कामं करा तुम्ही, आम्ही येतो. प्रतिमा सुमनला घेऊन जाणार. रविराज सांगतात की नाही प्रतिमा, हे आमचं काम नाही तर आपलं काम आहे. सुमन काकूही जाणार. रविराज तिलाही बसायला सांगतात. अर्जुन म्हणतात की आता सांग, तू काय म्हणत होतात, बाबू जिवंत आहे? आता अर्जुन दुसरा धक्कादायक खुलासा करतो की जेव्हा आम्ही बाबूला पकडलं तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं की तुझ्या फॅमिलीला मारण्याचा महिपतने प्रयत्न केलाच नव्हता. खरं तर त्याला कोणीतरी तुझ्या अख्ख्या फॅमिलीला संपवण्यासाठी सुपारी दिली होती. रविराज धक्क्याने विचारतात की कुणी दिली होती? सायली म्हणते की तेच तर आम्ही तुम्हाला विचारायला आलोय काका. म्हणजे ज्याला तुमच्याकडून बदला घ्यायचा होता. आता यांच्या चर्चा चालू असते. इतक्यातच नेमका नागराजच टपकतो. अर्जुन विचारतो की किंवा एखादा असा गुंड मावाले की ज्याला तू शिक्षा मिळवून दिली होतीस. तेव्हा रविराज बातमी फोडतात की हो, होता असा एक जग्गू नावाचा. त्याला माझ्यामुळे जन्मठेप झाली होती आणि तो जेलमध्ये जाताना पण ओरडत म्हणत होता की सूड घेईल, बदला घेईल. आणि त्या दरम्यानच एक होता सुटलेला, असं काहीसं ते बोलतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे सिनियर, तू एक काम कर, मला त्या सगळ्याचे रेकॉर्ड्स दे. आता इथे बघा प्रेक्षकांनो, सायली अंदाज लावण्याचा प्रयत्न करते की महिपतने हे सगळं पैशासाठी तर केलं नसेल ना रविराज काका, किंवा तुमच्या शत्रूचीच त्या महिपतसोबत मैत्री असेल तर, किंवा तुमच्यामुळे त्या महिपतचं एखाद्या गोष्टीत नुकसान झालं असेल तर. आता इकडे नागराजची असली घाबरगुंडी उडते. इतक्यात सुमन काकूचं लक्ष जातं नागराजकडे. ती गोंधळून जाते. विचार करते की आता सायली अर्जुन हे सगळे बोलतायत, पण यांचा चेहरा का पडलाय? नागराज येतो हसल्या चेहऱ्याने आणि तो विचारतो की वा क्या बात आहे, घाळगे गेलेत. तेव्हा सुमन काकू एक वेगळ्याच विचारात हरवलेली असते. सायली विचारते की सुमन काकू, तुमचा चेहरा का पुतरलाय? तुम्हाला काही माहिती आहे का या अपघाताबद्दल? कसला विचार करताय नक्की? आता मग काय, सगळ्यांच्या नजरा सुमनवरतीच खिळतात. आता सुमन काकू काहीच माहिती नसल्याचं आव्हानते. नाही, मला कसं माहिती असणार ना त्याबद्दल काही. तेव्हा नागराज मुद्दामच चौकशी करतो. नाही म्हणजे अचानकच त्या ॲक्सिडेंटचा का बरं विषय निघालाय? इथे आपल्या वहिनीची स्मृती परत येते. तन्वी तर केव्हाचीच सापडले, तरी पण आत्ता का तो विषय काढताय? कशाला उगाचच त्या सगळ्या जुन्या आठवणी काढायच्यात, नाही का? तेव्हा पटकन सुमन काकू नागराजला कटवण्याचा प्रयत्न करते. अहो तुम्ही आत्ताच आलात ना, चला फ्रेश व्हा, मी तुम्हाला तोपर्यंत नॅपकिन काढून देते. नागराज म्हणतो की काय हे सुमन, अगं अर्जुन सायली किती दिवसांनी आले आहेत, मलाही जरा गप्पा मारू देत की. आता रविराज इतके चिडलेत त्याच्यावरती. रविराज म्हणतात की नाही नागराज, तू एक काम कर, फ्रेश होऊ नये, मला पण तुला जरा बोलायचं आहे. काय आहे, तू पण खूप उशिरा घरी आलाय ना. म्हणजे आता या नागराजचे काय खैर नाही. नागराज विचारतो इतकं काय महत्त्वाचं आहे? तेव्हा रविराज सांगतात की आहे, तुझा फ्रेश होऊ नये. नागराज तिथून निघून जातो. अर्जुन आणि रविराज म्हणतात की अर्जुन, माझे काही जुने रेकॉर्ड्स मिळतात का ते बघतो. एक काम करूयात आपण, आपण रूममध्ये जाऊन बसून बोलूयात ना. अर्जुनलाही ते पटतं. आता दोघेही रविराजांच्या रूमकडे निघतात. आता सायली प्रतिमासुद्धा तेथून निघून जातात. पण राहून राहून सुमन काकूची शंका जास्तच बळावते. ती विचार करते
की बरं झालं सगळेजण रूममध्ये गेलेत, म्हणजे पुढची चर्चा निदान यांच्या कानावर तर पडणार नाही. पण त्या अपघाताशी यांचा काही संबंध नसेल ना? शप्पा सुमन काकू, अगदी योग्य मार्गावरती आहेस बरं का तू. नागराजकडून माहिती काढण्यासाठी ती येते. नागराज फ्रेश झालेला असतो. तो विचारतो की चहा आणला का माझ्यासाठी? सुमन काकू उत्तर देते की नंतर आणते, पण त्याआधी मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. नागराज म्हणतो की पण मला तुझं काहीच ऐकण्यात इंटरेस्ट नाही आहे. आता सुमन काकू बेधडकपणे नागराजला सवाल करते की महिपत चिकरे कुठे लपला आहे ते तुम्हाला माहिती आहे? तेव्हा नागराज आता गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतो. असा आव्हानतो की जसं काही माहितीच नाही आहे. तेव्हा सुमन काकू त्याला खडसावते, हे बघा, माझ्या डोळ्यात धूळ फेकण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, कारण तुमची मैत्री अजूनही महिपत चिकरेची आहे हे मात्र मला चांगलंच माहिती आहे. हे बघा, तुमचे जर काही संबंध असतील आणि त्यात महिपत चिकरे कुठं आहे हे जर माहिती असेल तर तुम्ही प्लीज सांगून टाका दादाला. आता सुमन काकू एवढं तळमळीने सांगते, पण हा नराधम नागराज ऐकेल तर शपथ ना. चोराचा तो कंगवा फेकून देतो आणि येऊन सुमन काकूलाच धमकावतो. माझा त्या महिपत चिकरेशी काडीचाही संबंध नाही आहे, हे शिरत नाही आहे का तुझ्या डोक्यात? आणि सुमन, जर तुझं तोंड बंद होत नसेल ना, तर ते कसं करायचं यासाठी आणखीन पर्याय आहे माझ्याकडे. आता तो डायरेक्ट सुमन काकूचं तोंडच दाबतो. डिटेक्टिव्हगिरी करायची आहे ना तुला? नागराजसुद्धा इतका भडकलेला असतो, तो खालच्या थराला जाऊन वागतो. हे सगळं मुद्दाम करतेस ना तू? त्या दिवशी ठाण्याला तुझ्या आत्याकडे मुद्दाम पाठवलं ना मला, आणि आता खाली चर्चा आहे तर मुद्दाम मला रूममध्ये पाठवलं. बोल ना, कशासाठी करतेस हे सगळं? प्रिया पुरती गांगरून गेलेली असते. हा महिपत असा का बघतोय माझ्याकडे? आता त्या नागोबाच्या मूर्खपणामुळे हा महिपत जर सुटला ना, तर आधी तो माझे तुकडे करेल. नाही नाही नाही, आधी स्वतःला शेफ करावं लागेल. प्रिया बघा, स्वतःला वाचवण्यासाठी कसे सरड्यासारखं रंग बदलते. आता याला महिपत ओळखूनच आहे ना, कशासाठी उगाचच हा सगळा खाटाटोप करते ही. आता ती दबक्या पावलाने येते महिपतजवळ आणि स्वतःला सेफ करण्याचा प्रयत्न करते. अण्णा सर, हे बघा, हे सगळं मी केलेलं नाही आहे. मी नागराज काकांना म्हणाले होते की आपण अण्णा सरांना नको असं किडनॅप करायला, असं डांबून ठेवायला, पण त्यांनी माझं नाही ऐकलं. उलट त्यांनी तुमच्या डोक्यामध्ये वार केला, तुम्हाला बेशुद्ध केलं आणि इथे किडनॅप करून आणून ठेवलं. माझा असं करण्याचा अजिबात हेतू नव्हता. जसं काय प्रिया धुतल्या तांदळासारखीच आहे आणि महिपत त्याच्या डोळ्यामध्ये ही बाई धूळ फेकू शकणार आहे. अण्णा सर, खरंच सॉरी. प्रियाची ही माफीनाम्याची जी नाटकं आहेत थेर आहेत ना, महिपत समोर नाही चालणार. महिपत तिला धमकावतो की चिचुंद्रे, तुला माहिती आहे, काही वर्षापूर्वी एका माणसानं माझ्या विरोधात पोलिसात तक्रार केली होती. माझ्या माणसाने त्याला धरला, माझ्यासमोर आणून उभा केला. तो काय म्हणाला मला माहिती आहे? सॉरी अण्णासाहेब, खरंच सॉरी. मी काय केलं माहिती आहे? त्या माणसाचे 32 तुकडे केले. तुला माहिती नाही चिचुंद्रे, माझी पोरगी कॉलेजला जात असताना एका पोराने तिची छेड काढली होती. तुला माहिती आहे काय केलं? माझ्या माणसाने त्याला धरला, माझ्या समोर आणून उभा केला. मला तो असंच म्हणाला, सॉरी, खरंच सॉरी. मी काय केलं माहिती आहे? त्याचे डोळे काढले, जीभ कापली. प्रियाचा अंग लटालटा कापायला लागतं. हे बघा चिचुंद्रे, माझ्याच एका माणसानं माझे पैसे चोरले होते. माझ्या माणसाने त्याला धरला, माझ्या समोर आणून उभा केला. तो मला काय म्हणाला? आता पुढचं वाक्य प्रिया पूर्ण करते, सॉरी, खरंच सॉरी. तुला माहिती आहे मी काय केलं? त्याला ना 40 किलोचा दगड बांधला आणि दिला तलावात ढकलून. आता महिपत त्याच्याशी दुश्मनी मोडणाऱ्यासोबत काय हाल करतो ते महिपतने या 3 गोष्टीतच प्रियाला खूप काही समजावून सांगितलेलं असतं. ऐकूनच प्रियाचं अवसानच कळून पडतं. आता घाबरलेली प्रिया दबक्या आवाजातच विचारते, हे सगळं तुम्ही मला का सांगताय? तेव्हा महिपत म्हणतो की बस इथे, मी ना तुला चॉईस देतोय. ते नाही का आपल्याला परीक्षेमध्ये चॉईस देतात, तुम्हाला कुठे जायला आवडेल, तसंच म्हणजे त्यांनी दिलेलं असतं ना खाली, तुम्हाला डोंगरात जायला आवडेल किंवा समुद्रावर जायला आवडेल किंवा जंगलात जायला आवडेल, तसंच मी तुला चॉईस देतोय. तुला कसं मारायला आवडेल? नाही म्हणजे तुझे तुकडे करायला आवडतील, तुझे डोळे काढायचे, का दगड बांधून तुला तलावात फेकायचं? सांग बरं, तुला कसं मारायचं आहे? महिपत इतका सहज विचारत असतो तर प्रियाचे काय हाल होत आहेत. आता प्रियाचे नाटके चालू होतात.
आणि महिपतसारख्या इतक्या शातीर गुंडमावाली माणसाला प्रिया आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करते. रविराजांसारखं गुंडाळायचा प्रयत्न करते. अण्णा सर, हे बघा मी तेच तर सांगते, मी काहीच केलेलं नाही आहे. जे केलं ते नागराज काकाने केलं आहे. माझ्या मनात तर फक्त तुमच्याबद्दल आदर आहे. बाबो, आता महिपत पटकन तिच्याकडे सरकतो. तो विचारतो की तुझ्या मनात माझ्याबद्दल आदर आहे, मग तोच आदर घेऊन फादर समजून मला इथून सोड. प्रियालाही चांगलं माहिती आहे प्रेक्षकांनो, महिपत सुटला की सगळ्यात आधी बळी तिचाच जाणार आहे. आता प्रिया महिपत पुढे कायाबाया करते, भीक मागते स्वतःच्या जीवाची. ती महिपतला सांगते की अण्णा सर, प्लीज माझी मनस्थिती समजून घ्या. काय आहे, तुम्हाला सोडलं तर नागराज काकांनी मला मारण्याची धमकी दिली. मी जर तुम्हाला सोडलं तर जीव माझा जाणार आहे. प्लीज मला समजून घ्या. आता महिपतला कळून चुकतं या बुरुटीच्या हातून काय नाही होणार आहे. इकडे किल्लेदारांच्या घरी रविराज, सायली, अर्जुन तिघेही बसून चर्चा करत असतात. रविराज सगळा रेकॉर्ड चेक करत असतात. आता त्यातला एक व्यक्ती ज्याला रविराजांनी फाशी मिळवून दिली होती, तो तरी असं नाही करणार. मग तिथे सायली वकिली बुद्धी लढवते. ती विचार करते की काका, पण तुम्ही ज्यांना ज्यांना शिक्षा मिळवून दिली त्यावेळी तर ते जेलमध्ये असतील ना, मग त्यांचा अपघाताशी काय संबंध असेल? नाही म्हणजे जेलमधून सुपारी देणं त्यांच्यासाठी कठीण नाही आहे. तरी पण माझं मन मला सांगतंय की महिपतने फक्त पैशासाठी केलेलं नाही आहे हे. त्यावर अर्जुन म्हणतो की तुझं म्हणणं बरोबर आहे सायली, तरीही आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी तपासून बघाव्या लागतील ना. सायली एक फाईल चालते. रविराजांना ते विचारते, या दोन्ही केसेसचा एकच साक्षीदार कसा काय? रविराज तिला सांगतात की त्या IT कंपनीमध्ये एकाच महिन्याच्या आत 2 गुन्हे घडले होते आणि जो आरोपी होता त्याचे वडील त्यांनी आत्महत्या केली होती. त्यावर अर्जुन म्हणतो की सिनियर, आपल्याला त्याचा सगळा रेकॉर्ड काढावा लागेल. त्या मुलाला शोधावं लागेल, कारण तो आपल्यासाठी मेजर सस्पेक्ट असू शकतो. अरे पण इकडे तिकडे शोधण्यापेक्षा खरा सूत्रधार तुमच्या घरातच आहे. त्या बाजूने जरा विचार करा ना. अर्जुन एक फाईल चालतो. त्या फाईलवरती खालच्या बाजूला नाव लिहिलेलं असतं, म्हणजे एक वाक्य लिहिलेलं असतं, ही इज इनसाइड द सिस्टम. त्यावेळेसच अर्जुन चौकशी करतो रविराजांकडे. रविराज त्या केस संदर्भात माहिती पुरवतात अर्जुनला की काय आहे, त्या गुंडबावल्याने बाकीचे जेलमध्येच काही गुंड मिळवले होते आणि 2 उद्योगपतींना मारण्याचा प्लॅन रचला होता. एकाला त्याने गाडीनं उडवलं आणि दुसऱ्याला तरीच फेकलं. तेव्हा सायली विचारते की पण यानुसार तर इन्स्पेक्टरवरच केस झाली होती. रविराज सांगतात की हो, कारण त्या इन्स्पेक्टरनेच अपघातासाठी त्याला गाडी दिली होती. रविराज पुढे त्या दोघांनाही सांगतात की आम्ही त्या गाडीच्या मालकापर्यंत पोहोचलो आणि मग काय, सगळी खरी परिस्थिती आम्हाला समजली. त्यात खरा आरोपी पोलीसच निघाला. आणि दुसरी केस म्हणजे तो टुरिस्ट स्पॉट. त्या ठिकाणी CCTV फुटेज होते, म्हणजे अपघात घडवणारा दुसरा जरी असला, त्यामागेचा हात जो होता तो त्या पोलिसाचाच होता. त्यामुळे त्याला त्यावेळी 15 वर्षांची शिक्षा झाली होती. आता अर्जुनला एक वेगळा क्लू मिळालेला असतो, म्हणूनच अर्जुन ठरवतो की त्या पोलिसाचं करिअर आणि आयुष्य दोन्ही रविराजाने त्यावेळीच संपवून टाकलं होतं. म्हणूनच अर्जुन त्याला सस्पेक्ट लिस्टमध्ये टाकतो. रविराज सांगतात की ज्युनियर, तू एक काम कर, या सगळ्या ज्या फाईल्स आहेत त्या चाळ आणि ते सगळे रेकॉर्ड बाजूला काढ. तोपर्यंत मी दुसरे रेकॉर्ड्स चेक करतो. आता भाग संपतोय. पुढील भागात आपण बघूयात, रविराजाने नागराजलाच फैलावर घेतलेलं असतं. रविराज नागराजला बातमी देतात की महिपत शिकरेलच त्या ड्रायव्हरला प्रतिमाचा अपघात करण्यासाठी पैसे दिले होते. नागराज धक्क्याने प्रतिमाकडे बघतो. आता मी फक्त तुला एकच प्रश्न विचारतो नागराज, की तुझे अजूनही त्या महिपत शिकरेशी काही संबंध आहेत का? आता नागराजवरती संशय त्यांचा निर्माण झाला आहे. का माहिती आहे? कारण सुमन काकूचा पडलेला चेहरा आणि सायलीची वाढलेली शंका. त्यात आता सुमन काकूने नागराज विरोधात माहिती दिली आहे का? आणि नागराजच्या विरोधातले साक्षीदार सुमन काकू ठरेल का? या केसला एक वेगळीच दिशा कशी मिळते आणि सुमन काकूच्या साक्षीने नागराज अडकून या मालिकेचे समीकरणं कशी बदलत आहेत, पाहणं मनोरंजक ठरेल प्रेक्षकांना.